हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू, म्हणजेच हिवाळ्यामध्ये जे बनवतात लाडू. स्पेशली तेच खारीक, खोबरं, ड्रायफ्रुट्स, खूप सारे ड्रायफ्रुट्स मस्त लागतं. गव्हाचे पीठ किंवा गहूही तुम्ही टाकू शकता. तर पहिले मी घेतलेली आहे डाळ. ही आहे उडदाची डाळ. 1 वाटी भरून घेतलेली आहे मी. आणि याला मस्त भाजून घ्यायचंय. असं लालवट ब्राऊन कलरमध्ये आलं पाहिजे. असं मस्त स्मेल येतो बघा याचा भाजताना. आणि याच्यासोबत सामान पण खूप सारं लागतंय. तुम्ही याला म्हणजे तुमच्याकडे जे सामान नसेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता आणि ही जी रेसिपी आहे ती कंटिन्यू ठेवू शकता. असं याला हे नाही आहे की बाबा हेच लागतं, गरजेचं आहे, असं काहीही नाही आहे. जे तुमच्याकडे नाही आहे तुम्ही ते स्किप करू शकता. हे बघा, माझ्याकडे गहू सध्या तर नव्हते, तर मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. आणि हे नॉर्मल पीठ आहे, जे आपण दळून आणतो ते पीठ आहे. हे बघा, अशा प्रकारे मस्त तूप टाकून चांगलं भाजायचंय. चांगला वास येईपर्यंत भाजायचंय. कच्चापणा त्याचा निरायला पाहिजे त्याच्यामध्ये. बघा, व्हाईटचं एकदम लालवट झालेलं आहे पीठ. अशा प्रकारे हे पीठ भाजायचंय. आता ही जी डाळ आहे उडदाची, ती मी भाजली होती, तर ती झाली आता थंडी. तर मी त्याला काढणार आहे मिक्सरमधून. चांगलं बारीक मिक्सरमधून काढणार आहे. तुमच्याकडे पीठ असेल तर तुम्ही पीठही टाकू शकता. आणि याला आपली जी नॉर्मल चाळणी असते पीठ गाळायची, त्या चाळणीने तुम्ही त्याला गाळू शकता. आणि याला, ह्या डाळ तर मी भाजलेलीच आहे, पण हे चांगलं मिक्स होण्यासाठी मी थोडं थोडं पीठ ॲड करून, म्हणजेच ते गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजलेलं, त्याला ॲड करून थोडं थोडं ते मी ह्या पिठामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे असं मी करून घेणार आहे. त्याला चांगलं मिक्स करून असंच घेणार आहे. तुम्ही असं सेपरेटही भाजू शकता आणि हाताने मिक्स करू शकतात, पण मला हेच बेटर वाटलं म्हणून मी असं केलं. आणि जे असतात छोटे छोटे बॉल्स बनलेले होते ते फोडून घ्यायचे, जेणेकरून लाडूमध्ये असं दाताखाली त्याचा टेस्ट नाही आलं पाहिजे. आता हे आहे खारीक, नॉर्मल खारीक होती, तर मी याला चांगलं मिक्सरमध्ये काढून आणि ह्या खारीकला भाजून घेतीये. हे बघा, अशा प्रकारे हलक्या हाताने भाजून घ्यायचंय. खारीकला जास्त हे नाही करायचंय, तूप टाकून भाजायचंय चांगलं. याच्यामध्ये खूप सारं जास्त तूप लागणार आहे. तुम्ही तेलही ऍड करू शकता, नॉर्मल जे तेल असतं ते, जे तुम्ही डेली खातात ते, पण तूप बेटर आहे. आणि हे टाकलेलं आहे मी खोबरं. तर तुम्हाला किती बनवायचे लाडू त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही हे सगळे पदार्थ आहे ते तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. आणि ती मी टाकली आहे खसखस, खोबऱ्यामध्ये चांगलं भाजून घेतलेली आहे. बघा, लालवट झालंय खोबरं. आणि त्यालाही चांगलं तुपामध्ये मी भाजून घेतलेलं आहे. थोडं थोडं तूप ऍड करत राहायचंय, म्हणजे सगळ्यांना तूप चांगलं लागेल अशा प्रकारे भाजून घ्यायचंय. आता ही खारीक थोडी नव्हती निघली म्हणून मी परत त्याला थोडंसं हे करून घेतलं आणि भाजून घेतलंय. आणि हे बघा, बदाम टाकले, जेवढे होते माझ्याकडे तेवढे पूर्ण टाकलेत. आणि याला पण थोडं थोडं तूप सोडत त्याला भाजून घ्यायचंय. बघा, तुम्ही बदाम हे जे मी भाजते याला नाही पण भाजलं आणि नंतर मग ते मिक्स पण केलं तरी चालतं, पण कसं आहे, थोडं टेस्ट चांगलं येण्यासाठी याला थोडं हलक्या हाताने भाजूनच घ्या. काजू होते माझ्याकडे, तेही मी ऍड केलेत आणि त्याला पण चांगलं भाजलंय. थोडंसं हलक्या हाताने भाजून घ्यायचंय, जास्त पण लालवट करायचं नाहीये. आणि हे जे करते मी ते कमी गॅसवरच ठेवायचंय. आणि हे आहे अक्रोड, जे मी मार्केटमध्ये जाऊन आणलेत, माझ्याकडे नव्हते अक्रोड. सो याला पण थोडं थोडं हलकं भाजून घ्यायचंय तुपामध्येच. आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स, काही होते माझ्याकडे, काही नव्हते, तर मी ते जाऊन आणलेत. हे आहे डिंक,
जो मी डीमार्ट मधून आणलेला आहे. ऑनलाईन ऑफलाईन दुकानमध्ये पण भेटून जातो आरामशीर. आणि हे बघा, अशा प्रकारे हा डिंक चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच तुपामध्ये थोडा तळून घ्यायचा आहे. आणि हे आहे चारुळ्या, त्याला महाराष्ट्रामध्ये तर चारुळ्याच बोलतात आणि खूप मस्त लागतात. हे आहे डिंक, सगळं भाजून घेतलाय. आता हे काजू, बदाम, अक्रोड, अजून हे जे ड्रायफ्रुट्स मी भाजून घेतलेले ते मी मिक्सरमधून काढून घेणार आहे सगळे. आणि थोडंसं जाडसरच ठेवलंय मी, जास्त बारीक पिठासारखं पण नाही केलंय. अशा प्रकारे सगळे जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेत मी ते मिक्सरमध्ये काढून त्या सारणामध्ये ॲड करायचे. खोबरं मी काढलं नाहीये, कारण की खोबरं मी हे खोबरं किसच आणलेला होता, त्याच्यामुळे मग मी तो तसंच भाजून टाकून दिलेला आहे. आणि हा आहे डिंक, जो मी तळून घेतलेला होता. चांगला तळून घ्यायचा आहे आणि वाटीने, चमच्याने, काट्याचा चमचा होता माझ्याकडे, त्याने मी बारीक केलाय. मिक्सरमध्ये मी मागच्या वेळेस ट्राय केलं होतं तर त्याचं डायरेक्ट पाणीच झालं होतं. त्याच्यासाठी मी ह्यावेळेस ही आयडिया बेटर ठेवली आहे. चांगली आयडिया आहे. आणि कसं आहे, दाताखाली थोडंसं चांगलं टेस्ट म्हणजे डिंक आलाच पाहिजे, तेव्हाच त्याचा लाडूची जी टेस्ट आहे ती लागते. आणि हे आहे अर्धा केजी गूळ, जो मी डीमार्ट मधूनच आणलेला आहे. छोटे छोटे मला छान वाटलं हे अशा प्रकारे, त्याच्यामुळे मला जो आवडला मी तो आणलाय. तुमच्याकडे पूर्ण भेली असेल तर तुम्ही पूर्ण भेली बारीक करून त्याचा पाक बनवू शकता. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय मी. आणि चांगला असा नॉर्मलच पाक बनवायचा आहे. असं काही तार वगैरे असं तुटला असं काही नाहीये, नॉर्मलच पाक बनवायचा आहे. आणि ते जे सारण बनवलंय मी त्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. गरम गरमच टाकायचंय. नंतर मग तो थोडा थंड झाला की तो त्याचा म्हणजे ते गाठ्या बनायला सुरुवात होते, त्याच्यामुळे गरम गरमच ऍड करत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हाताने पण करू शकता, पण गरम होता तर थोडंसं हलकंसं थंड होऊ दिलं मी. आणि मिक्स करत गेले. हाताने म्हटलं हातानेच बेटर आहे, चमच्याने होत नव्हतं व्यवस्थित, त्याच्यासाठी म्हटलं हातानेच चला करूया. आणि जो होता गूळ तो पाक पूर्ण टाकायचा आहे. तुम्ही साखरही टाकू शकता, पण कसं आहे लाडू बनवतोय तर मग सगळं काही व्यवस्थित पाहिजे. अशा प्रकारे थोडं थोडं मिक्स करत जायचंय. मस्त लागतो बघा अशा प्रकारचा पण लाडू. तुम्हीही ट्राय करून बघा घरी. हिवाळा आहे तर खाणं तर गरजेचं आहेच. बनवून बघा. हे बघा, मी तर बनवायला सुरुवात केली आहे लाडू आणि बनतो पण आहे. थोडंसं सुट्ट पण होत असेल समजा पीठ, तर तुम्ही गरम तूप ऍड करून त्याच्यामध्ये गोळे बांधू शकता. हे बघा, अशा प्रकारे हे लाडू बनवून तयार झालेत. मस्त लागतो बघा लाडू. हे बघा, छान. एक लाडू पडलाय. थँक यू. बाय बाय.